ते काही धरतले मोठे माणसं ते वाटाक ना ब्लॉग मध्ये कोयतं म्हणून तिथे ना. हा हा हा. तर मित्रांनो नमस्कार, आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण टोटल जाणार आहोत जळमंद्यावर आणि आपण टोटल 4 जण, म्हणजे आयुष, बाबी आणि बाळाका. आणि बाळाकांना सगळं माहीत आहे, त्यामुळे त्यांना घेऊन येलो आपण. पण काय ना काय ते सांगतो असा तसा, म्हणजे जुन्यातल्या गोष्टी आहेत. त्यांना तसं घडलं तसं घडलं व्हायला का लक्षात. आणि काळजी करून लिहिलं आणि ते मग आम्ही 5-6 जण होतो तेव्हा धक्को होतो मुनगेकरांचं. ते काजी चोरून लिहिलं आणि म्हटलं आता भाजूया म्हणून सगळ्यांचे किशे पिशे भरलेले होते काजी. सगळे ये होतो तुकोदाजी बनवायची. कोण? दादू पेडणेकर बापू. दादू पेडणेकर बापू तो बुधवाड्यात गेलो होतो तिकडे. बुधवाड्यात तेव्हा दारू मिळाला ना, ते दारू तेव्हा सगळेजण जायचे तिकडे. बुधवाड्यात गेलो आम्ही दुपारचे 1-1:30 वाजता काजी विजी भरलं, सगळ्यांचे चोरून आणले काजी आणि आता भाजायचे आणि खायचे वाटून घ्यायचे आणि खायचे. आम्ही ते गेलो तकडेसून गेलो तेवढा तो तकडेसून फुल तराट मध्ये गेलो आम्ही, घावारलो दारू पिऊन. दारू पिऊन. आणि तेव्हा आम्ही लहान ना, आम्ही मग काय केलं, दामका दम भरल्यावर आम्ही उभे थेत. मग म्हणलं काय खाय केलात, ह्या केलात, ता केलात, खायचे काजी चोरून. म्हणलं दाजी आम्ही सगळ्यांचे बरचे काजी चोरून आणलो. खेका आणलात का म्हटलं भाजू काय करत, खाओ कानी खेका आणलं. मग आमचे सगळे काजी काढून घेतले त्यांनी, दाजीने सगळे काढून घेतले, एवढे काजी चोरलेले. आणि काय केलं काजी, आणि मग 5-6 काजी खिशात उरले होते म्हणून ह्या खडा का ना थंय टाकलं. अरे बघ ह्या खडका आणि गावात काढलो आणि थंय पेटवलं तर झाला काय माहिती आहे, त्या गावात पेटवल्याबरोबर ना ती आग जी होती सगळी भडाकलेली वरच गेली. बापरे, काजी विजी. तेव्हा काजी नाही होते, सगळे मळीये होते. ते काजी ते भडकली आणि वर सगळी ह्याच्यामध्ये. मग आम्ही काय करू, अंगडी आणि पाटल्याने काढलो नागडीत. पण ह्याच्यातून भिजवायचे, पाण्याचं आणि इकडे पाणी ते पाटल्याने आणि ह्याने ओतायचं. हय काजी भाजलेला सवय ह्या खालच्या. किती वाजले नाही पण पहिले खालती इकडे भाजत होतास ना, तिकडे खाली वाजायचे. आणि आम्ही इथून उतरणार होतो तेवढ्यात तोच नाही ते, आम्ही इथून उतरून खाली जाणार होतो. चला भडकत गेली ते रोज सगळीकडे. आणि फक्त तेवढीच वाट ह्या गेलेली आहे. तर मित्रांनो आता नदीत उतरलो. नदी कसं एकदम उतराक वाट गावली आहे, ते उतरतात का बघ, हे सगळे आपले उतरतात. आणि आता हे सगळीकडे झाडा कशी एकदम लाईनीत अशी गेली आहेत. आणि हे सगळे काल आम्ही हे बघा सगळे अशी खडका बिडका पूर्ण अशी जागा बघा, एकदम खतरनाक शांत जागा, एकदम कोणचं काही टेन्शन नाही आणि कोणतं काय लपडत नाही, एकदम खतरनाक. हळू आवा का, हळू यावा. तेव्हा ना हे मला वाटते हे काय, हे खडा होता कुठचा धाम. तेव्हा हे खतलं नव्हतं, आलं का लक्षात. नदीला खतलं नव्हतं त्यावेळेला, जसं एवढं हे दिसत नव्हतं. ते काय लांब मोठं असं रुंद खडक होतं. मला हे वाटतं, मला वाटतं नाही तेच असं पहिलं तिकडून आलं पहिलं खडक ते असं मोठं असं रुंद होतं. तर काय झालं माहिती आहे का, तिथे खाली वाट आहे ना, तिथे अशी मोठी ही होते ना, उतरायला हे होतं, कोंड होती आणि उतरायला असा रस्ता वगैरे होता तिथे. तर तिथून बैल घालायचे पाण्यात, कोंडीमध्ये पाण्यात बैल घालायचे तिथून. तर एक दिवस याच्यामध्ये कोण सुदाम माहिती आहे का, हे तो आजो नाही ना, आता सुदाम तू गाडी घेतलंच सगळे, गाडी घेतलंच आहे. हो पेलवण काकाचा सुदाम. हे बाबी तिकडे, हा तो पण तो बाबी बघा मित्रांनो काय आता. बाबी आकडे बघ, आपली स्टोरी कम्प्लीट करा ती. आकडे बघ. तर पाण्यात बैल घालायचे, म्हणजे बोचडी बिचडी तिकडे ती कोंड आहे ना ती, तर मी भरपूर असतात तिकडे त्या कोंडीत बैल घालायचे, असं म्हणजे नाव घालायचे थोडक्यात. तर दुपारच्या टायमाला 1-1:30च्या टायमाला तिथे वरून चरून बैल वगैरे त्याने तिकडे पाण्यात घातले तिकडे घातले. आणि तो पुढे बैल येतात आणि तो पाठीमागे होता.
कुठले ती आता सुदाम दिसते. नाना. हा सुदाम हा. ती दिसते वाट ना हा ती ते तो. आणि तेव्हा हे होतं असं सपाट होतं सगळं संपूर्ण ओपन होतं. हम्म. ही झाडी आता वाढलेली आहेत. तेव्हा झाडी बिळी काय नव्हतं ते असं संपूर्ण सपाट होतं. तर ह्या इथे मोठी रुंद हम्म. ह्या रुंदरीवर एक चांगला ब्राह्मण शेंडी वेंडी ठेवलेला असं मोठी शेंडी धोतर आणि गळ्यात दांडवं वगैरे असं हे बांधलेलं आणि मिशी बिशी ह्याच्यासारखं आणि इथे बसून आंघोळ करतोय. आकडे हा याच्यावरती हे आता हिरवळ दिसतं ना हे बिमली दिसते ना ही हा ही याच्यावर आंघोळ करत होतो तिथे बसून. बसून आंघोळ करत होता. आणि ते बघितलं कोणी खाली तो सुदाम आहे ना त्याचे बैल तिथे होते ना तर त्याने बघितलं ते आणि दुपारची इथे कोणीच नाही ना दुपारच्या वेळेला तर त्याने बघितल्यानंतर तो घाबरला. हम्म. आता इथे ह्या टायमिंगला कोण आणि असा मनुष्य कुठे कधी दिसलेलाच नाही ना ते असे इकडचे जंगलातले हे असतात ते दिसतात हे करतात तर तिथे त्याने बघितलं आणि इथं घाबरला आणि पाण्यात घातल्यानंतर पाण्याच्या बाहेर बैल काढल्यानंतर ह्याच वाटेने यायचे ना. आता हा इथे आंघोळ करतोय मग हा वाटेने कसा काय जाईल. हम्म. त्याने काय केलं माहितीये का मागे बैल फिरवले आणि त्याच वाटेने पुन्हा वरती हे केलं आणि त्याने काय केलं आपलं कांबळं होतं ते बैलाच्या पाठीवर टाकलं आणि बैलाच्या पाठीवर त्याने हात ठेवला. बैलाच्या पाठीवर हात ठेवला आणि तो तसाच तिकडून वरती त्या जुन्या पहिल्या वाटेने तो मागे गेला इकडूनच्या वाटेने नाही आला. आता याने आंघोळ बिंघोळ केली हा म्हणजे इथला पुरुष असेल ना महापुरुष वगैरे इकडचे असतात ते. इथला ठिकाणदार वगैरे असतो ते आहेत. तर तो तसा वाटेने गेला वाटेने गेला तो आणि हा इथेच आंघोळ वगैरे करत तो घाबरलेलाच होता ना. आणि कांबळं त्याचा बैल चांगला होता तो होता पाडा होता. कांबळं त्याने टाकलं आणि हात ठेवला ह्याच्यावरती आणि तो बैल पण असा तरा चालत गेला ना तिकडे त्या वरच्या वाटेने ह्याने वाटेने घराला गेला. संध्याकाळचे जवळजवळ 4 वाजले होते आणि ह्याला शोधतायत रानात कुठेच मिळेना. हा कोणाला ती पेमाताई वगैरे होती ती शोधतायत हा कुठेच मिळेना. मग 4 वाजता तिथे गेले घरी आणि नंतर मग साधारण 3:30-4च्या मानाने हा आपण बैल वगैरे तिकडे गेले बैल पुढे गेले आणि ताडीत आपण आता भेडसं खाल्ली ना तिथे ताडी हे आपण चढताना भेडसं खाली ते असं खड्डो होतो थंय खड्डो गेलो आणि बैलाला असं हे झाल्यासारखं झालं खचल्यासारखं झालं याच्याने म्हणून बैलाचा पाय जरा इकडे तिकडे झाला म्हणून कांबळं पडलं तो हात त्याचा त्या बैलाच्या पाठीवर तर निघाला आणि बैल पुढे गेला आणि हा मागे झाला तर त्या खड्ड्यातच तिथे त्याला आपटलं तिथे आणि तो असं पडून होता. कोण सुदाम. हा सुदाम पडू होता. मग त्याला मग बैल आले म्हणून ती शोधायला आली तो तिथे मिळाला. म्हणजे इकडचं अशी काही ठराविक जी हे आहेत ना की ह्याच्यामध्ये ते हे नसतात ते वेळेला ते असतात हे असतात म्हणून ते वेळेला कधी आपण हे करायचं नाही. तर मित्रांनो आता आपल्या काकाने एक स्टोरी सांगितली म्हणजे असे काही गोष्टी असतात ते नीट ह्या करूचे लागतात नाही तर काय पण करून काय पण होऊ शकता. बापरे ह्या काय रे अरे किरमत आपलं घर बनवलं यायला मगाशी मला पायाची काढली सगळी केसांमध्ये. पुढे जाऊया की आता खाय जाऊया. सगळं प्लेन प्लेन ना त्याच्यात काय नाही ते बंड्यावरची शेती करताना ना एक दिवशी काय झालं माहितीये का त्या बंड्यावर पहिलं वांगण करायचं आले का लक्षात. की आमची आत्या ही आत्या म्हणजे कोण माहितीये रगीरबाबीची ही आधी मोठाच्या आधी दहा विचार करायला प्लेन आता आता आपलं पण काम बारीक. तिथे वांगण करायची आलं का लक्षात. तेव्हा वांगण करायची ना तर ती सकाळची शिपायला लागायची ना रात्री पहाटे शिपायला यायची ना झोपायची कुठे माहिती आहे रात्री सगळे हा वाडा होता ना इथे मुंडकेकर म्हणजे ह्याचा नाऱ्या बाबूचा तो ह्याच्या खाली ना प्रदीपच्या वाड्याखाली त्याच्या पाठीमागे तिथे वाडा त्या वाड्यात झोपायचे आणि रात्रीचे मग पहाटे 4 वाजता 3-4 वाजता इथे राटाने पाणी घालून हा मळा केलेला होता तर पाणी घालायला यायची. तर एक दिवशी काय झालं माहितीये का ते सगळी झोपली होती 1:30 वाजता राटाचा आवाज यायला लागला. पाणी घालते का या अंगावर बघ अजून काटा आला तर पाणी घालत म्हणून राटाचा असा आवाज येतो ना तर ते आवाज यायला लागला. तर ह्यांना काय वाटलं कोण राट ओढताय आवाज मोठमोठ्याने आवाज यायला म्हणून रात्री 1-1:30 वाजता उठली आणि कंदील घेतलं आणि इथे आली आणि राटावर बघताय तर कोण नाही आणि राटावरती हे करत आणि बघतायत तर वाजले किती सकाळ होत नव्हती आणि हे 1-1:30 वाजताच आले आणि पाणी घालते असं पण इथे आहे. म्हणजे तिका वाटला सकाळ झाली आणि इथे पाणी कोण आलं आपलीच माणसं कोणती कोण असणार दुसरं हळवत
ह्यांचं हे ते आता हे पुष्पाचा पडला ना तिथे हा. त्या भाटल्यात सगळा तर ह्याचा काय काय कोणता काय म्हणतात तर कोयते दडवून ठेवतात अरे कोयते दडून ठेवतात ह्या ना. अरे हा पुष्पा का पुष्पानं त्या कोयते दडून ठेवायचं असं काय त्या हळदी कुंकू नाही घातलंस ना हा. की लगे ते कोयते तू अशी मागे फिरलंस का कोयते तुझी गुल हे? हा हळदी हळदी कुंकू घालत नाही तो सर येणार नाही हा कोयता हळदी कुंकू घातलंस का तुका पायाखाली जिथे ठेवलेलं होतं ते म्हणणार ह्या काय तर ते का मान द्यायचं लागतं. काय त्याचं नाव तोंडावर आपण येत नाही आपण हे जाऊन बोलूया काय होय. इकडे हे वर काय बावी म्हणता स्पॉट कसलो तू पण रे पंड्या तू तोच बघून येत काय नाही वर. ताच बघूया तरी पूर्ण असं वाटा दगडा ही सगळी कापच आणि वर पूर्ण बघूया काय आहे तरी बावी म्हणता पूर्ण सपाटा बघूया तरी काय आहे हे सगळे मळीच्या मळी आहेत मित्रांनो सगळे मळी आहेत शिवारी आहे तिकडे आणि पूर्ण सीतागत मळी सपाटा पूर्ण तिकडे ह्यो मधलं बंडो हा मित्रांनो आणि दोन्ही बाजूक नदी आहे इकडे पण नदी तिकडे पण नदी म्हणून एका बंडो म्हटलेला तर आता काका पुढची एक काय स्टोरी सांगतात ती बघूया ऐकी पूर्ण सामसू आम्ही तर खूनच नाही आहे चहायला आणि बेकार असे काही ना काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे नीट सतर्क सावधान राहायचं लागत हा बोला आपण काय बोलत होतो कोयती दडवायचं यमगे काय यमगे ना काय यमगे काय तिचं नाव येनगे येनग्याची कोण ती खाली आहे येनग्याची कोण मित्रांनो खाली एक यनग्याची कोण म्हणूया येनग्याची कोण चप्पल निष्ठाटा निष्ठात निष्ठाट तिकडे कोयते लपून ठेवायची ही आम्ही स्वतः बघितलेले हे आहेत आमच्या समोर झालेल्या गोष्टी समोर झालेल्या गोष्टी आहेत एकदा आते आमची इथे आमच्या वाड्यात दुपारची थांबली होती एकटीच होती दुपारची आते म्हणजे कोण माहिती आहे आमची रगीर बाबीची मोठी ही माझी मावळंती ती का म्हणायची ती दिलेली म्हणतात ना ती दुपारची असं शेतीच्या टायमिंगला थांबली एकटी शेती काय जायला कंटाळा थांबली दुपारची तर तुमचं नाणं बघ वरचं नाणं त्या नाण्यातून एक मोठा म्हणजे एवढा हे आवाज यायचा ना ओम 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 करीत ओम हरिओम करत ना मोठमोठ्याने कुकारे घाले तकडेसून इकडे असा आला पण हिच्या नजरेला नाही पडला मोठ्याने कुंकारे मारे आणि हे करून आला म्हणजे इथली जी ठिकाणं आहेत ना ती चांगली आहेत ठिकाणं तशी चांगली आहेत पण त्यांच्या असं काय चुकीचा केलंस तर फटको बिटको असं फटकेचं हे आता इथे ह्या सगळ्या गोष्टी याची राहील येनग्याची कोण येनग्यात रे येनग्यात ना येनग्या ती कोयती बिती लपून चपलं बिपलं लपून ठेवायचा कवळा बिवळा तोडताना हा कवळा वेळा तोडताना चपलं लपून ठेवायचं येनग्याची कोण म्हणतात ते काय का खाली आहे ती ह्याच्या खाली कोंड आहे त्या काय येनग्याची कोण त्याच्या खाली चापक्याची कोण तिथपर्यंत गेली चापक्याची कोंड असे एवढे मळे हे असत आम्ही एक मरला हिब्याला खवळे बिवळे असे आम्ही एक शेत काढतोच टाकला होता किती खवळे मिळाले ह्याच्यामध्ये भरपूर मिळाले आकडे आणि आकडे देवळीची घाटी म्हणून आहे देवळीच्या घाटी जाताना 2-2 पावलावर फुरशी मिळाली देवळीची फुरशी मळीच्या सप्ताह जाताना झाले तिकडे हे व्हायचं आणि तिथे इकडे काय ते इथे एक रायच्या बाजूला इथे ही राय संपूर्ण ही झाली ना ही राय ती त्या बाजूला आहे रायच्या ह्या बाजूला सपाट आहे असं म्हणजे ह्याच्यासारखं मळ्यासारखं तर तिथे हे वगैरे करायचे काय नाचणं वगैरे करायचे ना नाचणं वगैरे करायचं तर त्यांना वगैरे आवाज यायचे ते नाचताना कोणी हे करताना रात्रीचे अशा भरपूर चांगले म्हणजे हा इकडचा एरिया म्हणजे तो ह्याचाच आहे ना चापक्याचे कोण पुन्हा ह्यो नमा होतो ना तो चापक्याच्या कुंडीवर गेलो
आणि बंदूक घेतली आणि मारायला मारून गेलो. हम्म. तर ती कोंड कशी आहे, असा मोठी उंच अशी ही आहे, दरी आहे खाली, आणि खाली पाणी पाणी आहे. आहे. आणि असा खडाक मोठं उंच आहे. हम्म. तो खडकावर खाली उडी मारलं तर भरपूर कोंड मोठी आहे, खोल पाणी. खोल पाणी, आणि आपल्याला दिसत पण नाही. तर असं साईड बघितली आणि तिथे तो गेला, असं साधारणतः 9-10च्या मनाने बंदूक घेऊन गेला. मग काय ते मराल मारू. तर काय होत माहिती आहे, मराल वर गेला ना काय, असा हा धोका आहे, बंदूक ह्याला लावायचा, बंदूक हे करायला गेला की मराल पळून जायचा. असं त्याला दुपारी जवळजवळ 2 वाजता हे केलं, 2 वाजेपर्यंत त्याला गेला. आणि हे शोधायला गेले त्याला, आणि तेव्हा तो तिथे मिळाला. तर त्याला जेव्हा हाक मारली तेव्हा जागा झाला. पण तू किती वाजली, तर म्हणे 2 वाजले. तर बोलतो जेव्हा, मग त्याला तेव्हा कळलं, अरे बोलतो मी ह्याच तंद्रीमध्ये होतो, त्याला काही कळतच नव्हतं. मग जेव्हा त्याने हाक मारली ना तेव्हा तो निघून त्याला घेऊन आले. असं म्हणजे झोपा हा, असं म्हणजे तू काय करी, मराल ये का असा केला का मराल पुन्हा खाली झाला. म्हणजे तू का नाही, आता येत मारीन, आता येईल मारीन, आता येईल मारीन, असं त्याचं चालायचं. आपल्याच हे झालं. चला आता पुढे जाऊन बघ. नाही वरती नाही नेमाला नाही मिळालं तर पेटणार काय उपयोग त्याचा. तेव्हा ही सगळी दारू बिरू खायला आणायची हो. मित्रांनो, असे काय असे बेकार गोष्टी झालेले आहेत आणि आपण थंयच हो. म्हणजे असे काही चुकीची गोष्टी केल्या तर ह्या होता. आता आमका काय माहित नाही, काकाही सांगितलं बरं केलं, म्हणजे पुढच्या वेळी कसं काय ह्या व्हायचं नाही. आणि अशा गोष्टी असतात. बंदूक असेल ना तर त्याला हात लावणार नाही. बंदूक एकदा खाली ठेवली ना की त्याला तिथेच आपटलं असतं. पण त्याने शहाणपणा का, त्या हातातच बंदूक होती ना, त्या बंदुकीला येत नाही, कोण त्याला हात नाही लावला. कशा केला होत ना, घाबरतात. बंदुकीला हात नाही लावला, पट्ट्याला वगैरे पट्टा कोण नाही हात लावत? येणार नाही, किती भुताकी असू दे, हात नाही लावणार. त्यांनी जर बंदूक हातातली सोडल्या नसती सोडले असते मग त्याला तिथेच आपटलं. तांबड्याचं चप्पल नाही, हा, तांबड्याचा चप्पल. हा, तांबड्याचा चप्पल पण चालतं. म्हणजे कोण असलो तर पायातला काढूक बघता. हा, काढायला बघ, हा. पट्टा कमरेचा कधीच काढून ठेवायचा नाही. हा, असे आहेत प्रकार. पुढे जाऊया ना. आता इथे डोबावर जाताना एक वरंडो आहे, ह्याच्या मध्ये माहिती आहे. त्या वरंड्यावर आम्ही किती रात्रीचे आम्ही चुकलो होतो. आमचं कुठं खोल्यातच घेऊन गेला, खोलातच गेला, आम्हाला काही कळलंच नाही. म्हणजे वाट असून सुद्धा तुम्ही आतमध्ये. हा, आणि जेव्हा आम्ही तिथे आतमध्ये गेलो आणि सगळे 10-12 जण पुढे होते आणि मी मागे होतो, म्हटलं हे काय खराब, रात्री काळोख पडलं ना, आणि म्हटलं काय आज खरं नाही आपलं. आणि बरं आम्हाला एरिया कुठला काय माहितच नाही, खालीच जातो आम्ही खोरीमध्ये, आणि संपूर्ण गवत वाढलेलं रे, काय वाट. म्हटलं आता करायचं काय. मग मी त्या पोरांना बोललो, हे थांबा आता, हे काय, आणि इथे हे काय झालेलं, आपल्याला का पुढे जाता येणार आहे म्हणून थांबलो तिथे. आता बोललो पुढे नाही जायचं, आपण मागेच वळायचं आलेल्या पावलाने. आता आपल्याला जे इपीस आहे ते साध्य आहे, ते साध्य होणार नाही, आपण मागे जाऊया. मागे फिरलो तरी पण आम्ही गोंधळातच होतो. कुठे काय, आम्हाला फिरतच होतो आम्ही, तिथे फिरतच होतो. तर तिथून गेलो आम्ही, पुढे गेलो, आणि पुढे जरा उंचावर गेलो, ह्याच्यावर कापावर गेलो, आणि बसलो तिथे. आणि तिथे देवाला वगैरे हे केलं, बसलो ना, तर तिथे ना आमच्या गावाच्या हे विजेचा कडकडाट नुसता, हे वीज जावता, पाऊस पडता, कडकड आम्हाला तिथे वाचलो. आणि तिथे बसलो 10 मिनिटं, आणि गाराणा वगैरे घातलं देवाला. आणि इथून तिथपर्यंत गेलो, आणि आम्हाला एक असं पाईप दिसला ह्याचा पाण्याचा टाकलेला. म्हटलं इथे जवळ कुठेतरी आहे हे करायला. तर म्हटलं ठीक आहे. तो पाण्याचा पाईप ओलांडून गेल्यानंतर आम्हाला ना एक अशी पायवाट दिसली. त्या म्हटलं आता पायवाट्याने पकडा. पायवाटेने पकडा म्हटल्यानंतर पायवाटेने पुढे आलो, तर बैलगाडीचा रस्ता मिळाला. बैलगाडीचा रस्ता, म्हटलं आता बैलगाडीचा रस्ता सोडू नका, कुठेही जाऊ दे म्हणून बैलगाडीच्या रस्त्याने आम्ही 10-12 जण होतो, ते बैलगाडीच्या रस्त्याने आम्ही निघालो. तर आम्हाला ना रस्त्याने निघत्या वेळी तिकडच्या बाजूला काय व्हायचं, ते बत्ती दिसायचे, ह्याचे डबे असायचे ना, डब्याचे. ते डबे ते कुठले माहिती आहे, डोपवाडीवरचे ते घरात लावलेले डबे दिसायचे, काळात बेळात लावलेले. तर आम्ही त्या ह्याचे म्हटलं आता कुठे जायचंच नाही, म्हटलं त्या वाटेने आम्ही सरळ निघालो. कुठे म्हटलं आता अनोळखी एरिया ना, आमका काय माहितच नाही. आम्ही निघालो गेलो कुठे माहितीये, चिरेखणीवर. चिरेखणी कुठली, ती आपल्या त्या नरेवाडीची चिरेखण आहे ना, नरेवाडीवरची हाती गणपतीच्या घाटीवर, तिथे गेलो. आता म्हटलं काय करायचे, इथे आलो. म्हटलं एक काम करा, ह्या खण आहे ना, त्या खणीच्या गोल फिरा, म्हणजे आपल्याला दुसरी वाट मिळेल तिकडे जाणारी असेल तर. म्हटलं बाजूला असं फिरलो, तर खाली गेलो तर बघतो त्यात दुसरी वाट मिळाली. ते वाटेने उतरलो तर त्यांच्या खरगेतच उतरलो.
खरगेत उतरल्यानंतर समोर पुढच्या टोकाला त्या ह्यांची धनगरांची घरं वगैरे दिसली आणि घरं दिसल्यानंतर आम्ही तिकडे गेलो. काय रे आवाज येतो गाड्याचो. गाडी येत असत. घरं दिसल्यानंतर तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही हे केलं तर एक धनगर तिथे हे बसली होती बाहेर डबो लावून. तर आम्हाला बघितल्यानंतर ती घाबरली. बाबांना म्हणते कुठे ना आला. तर आम्ही तिला खोटंच बोललो. आम्ही बोललो कामत्यात गेलो, आमका रस्ता चुकलो म्हणून गेलो. हां बसा ती बघितले ना घामाघूम झालेलं वगैरे. मग पाणी वगैरे दिलं, आम्ही पाणी पियालो आणि मग तिने बाबांनी कुठून गेला. तर म्हटलं आजी असं झालं. मग तो बरं झालं बाबा, त्या कासार बावडीवरती वेळेत तुम्ही मिळालात आणि नशीब तुमचं चांगलं म्हणून फिरायला आलात, नाही तर तुमची होती बोलतो अरे. असा प्रकार. पुढे नको का पुढे आता काय घातलं ठीक. आता कोण होता त्याच्या पुढे शेवट आणि तकडे राईत जाणार होतो का? ती पुढची पलीकडची जाऊया तकडे. तकडे खवती चापक्याच्या कोंडी असून त्या बाजूला आहे ती. चापक्याची कोण तकडे हा? चापक्याची कोणती ही आपली कुठची ही कुठली. तर मित्रांनो आता आपण अकडनं पाठी जातो. तो आपलो शिवारी येळू काढूचो म्हणजे बांबू काढूचो आणि बांबू काढतो आणि तिकडनं त्याला डायरेक्ट घरी जाऊ. तर ते सगळे पाठी आहेत. आपण सगळे येळू काही पुढे आहेत तिकडे. अशी खूप सारे आहे कोंडी वगैरे आहेत. कसली कोण म्हटलास होती यमगे काय? कसली कोण म्हटलास ती यमगे काय? येनग्याची कोंड. आणि ही कसली कोंड? तेव्हा आपण आता उमरावर आणि त्याच्या पुढे चापक्याची कोंड. अशी मॉप कोंडी वगैरे आहेत. आंबे पण पडले आहेत मरणात. हे बघा खालची नदीच नदी हे कोण आसपास म्हणजे काय ह्या झालं ना तर बेकार आहे ही गोष्ट. आसपास काय समजा झालं आकडे तर चलत जाऊ सुद्धा लांब आहे. आता सगळीकडे पायवाट म्हणजे अशी एकदम ह्या पहिल्याकडे वाटे होते असं म्हणतात. आता सगळे ह्या केले लोकांनी काजी वगैरे लावून ह्या केल्या ना. तर आता आपल्या काही येळू होत ते येळू काढूया आपण. कोयता घेतलास ना रे? ए कोयता घेतलास ना? हा काकांच्या हातात कोयता हा. आणि एकदम ही शांत जागा म्हणजे कोणा पण जेवढी ही शांत जागा जेवढी चांगली जागा ना तेवढीच खूप बेकार रिस्की जागा. एकटा कोणीच हिंमत करायची नाही. म्हणजे 2-4 जण तरी होईल, 4-5 जण तरी होईल. दोघा तिघा ज्याका सगळं माहित आहे तो ठीक आहे येऊ शकता. आता कोणाकच माहीत नाही. जुन्यातले लोक होतं त्यांना माहीत आहे. आता कोणाक ह्याच नाही. ते बघत आता आपल्या कथा ह्या दिसतो शिवारे काढिया तुमका. हे बघा हे फाटणं येतात. त्या दिवशी आपले चांगले लागले असते. कधी भेटला असता तर दोघांच गेलो होतो आपण. हा पण भेटला असता पण नाही ती एवढी साईड बेकार नाही वरची. आम्ही त्या दिवशी 2 जण गेलेलो. त्या दिवशी कोणतरी कुत्रे होते. कोणच नाही कोण कुत्रे नव्हते. 2 गेलो पुढपर्यंत गेलो. पुढे ती पण बेकार आहे ना. गवारेडे भेटले असते ते. हे चांगले बघा खालती मळी येत ना रस्तो पुढे संपताना मोठा आंबो तिथं गेलेलो 2 जण. नशीब भेंडी काय असा काय झाला नाही आमच्यावर. काय जाऊ घोडे लागले असते. आता बघ हे मित्रांनो माणूस भेटला. इधर आता शूट कर येळू काढूया. हा खायचो काढू. रे ती असं तुकडं घेऊचो बघा. तुकडं तर मोठेच येळू. तुकडं जरी काढू गेलं तरी आणि वरती सोडलं ते खेचताना ते काही येणारच नाही. ए नाही. तर मित्रांनो खूप दमलो म्हणजे आता नाही म्हटलं तर 6:30 आले आणि आपण 4 जण आता नदीवर येलो. तो बांबू कडूक लय 1-1.5 तास लागलो. बेकार हालत बेकार झाली. आणि आता आपण घरी येलो. आता नाहतलो आंघोळ करतलो मस्तपैकी आणि डायरेक्ट घरी जातलो. तर आपलं ह्यो आजचा व्लॉग आवडलो असत तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुढचा पार्ट लवकर येणार आहे.